महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा महिमा हा अगदी थोर मानला जातो। नव्हे तर देशभरातून नागरिक जे आहेत आषाढी वारी निमित्ताने पंढरपुरात येत असतात। यावर्षी प्रशासनानं चोख नियोजन केलेलं असून बस व्यवस्था असेल त्याच पद्धतीनं प्रशासनाची जी इतर यंत्रणा आहे अतिशय काटेकोरपणे नियोजन करताना आपल्याला दिसते आहे। आपल्या मागे तुम्ही पाहू शकता आपण पंढरपूर बस स्थानकामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी तुम्ही कर्नाटकला जाणारी बस सुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि आतमध्ये अनेक कानडा मल्हारी म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं कानडा विठ्ठल म्हटलं जातं। त्याच पद्धतीनं अगदी विठ्ठलाचे कानडे भक्त सुद्धा या ठिकाणी आपल्याला या बसच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीसाठी आलेले दिसत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीनं या ठिकाणची बस यंत्रणा असेल, त्याच पद्धतीने इथली स्वच्छता असेल, आरोग्य व्यवस्था असेल, कशा पद्धतीनं त्यांना अनुभव आला, आपण थेट माऊलींशी बोलणार आहोत। चला तर मग आपण जाऊया त्यांच्याकडे। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही आळंदीनं आलोय होत। आळंदीनं पायवाटे पुण्याला गेलंय पांडुरंगला। पांडुरंग दर्शन घेऊन आता आमच्या गावाला चाललंय। तुम्ही प्रॉपर कुठले आहात? सवलती तालुका हुलीग्राम। बर, म्हणजे राज्य तुमचं कर्नाटक बेळगाव जिल्हा। मग तुमचं पंढरपूरच्या या आमचं काय नातं? आमचं वडील तर नाही येईल तिथं। पहिले एक 100 वर्षाचा आमचा इतिहास आहे। बरं, 100 वर्षाचा इतिहास आहे। वडिलांपासून तुम्ही वारी करता? हाय होय, आमचे वडील त्यांनी आमचे वडील इथले हेच काय आमचं आजा आमचं बाप आम्ही आमचं वंशच आहे। तुमची तिसरी पिढी आहे? हा, तिसरी पिढी। महाराष्ट्र शासनाने यावर्षी अत्यंत चोख पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। होय हा। आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे असतील, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचं अत्यंत चोख नियोजन केलेलं आहे। नक्की तुम्हाला कशी व्यवस्था वाटली आतापर्यंत? व्यवस्था बरोबर आहे, व्यवस्था पुष्कळ आहे, स्वस्त आहे, ते पाण्याची व्यवस्था आहे। एकंदरीत वारकरी तुम्ही बघितले असतील आता आळंदीला, त्याच्यानंतर देहू पुण्याला, तर आतमध्ये जे नागरिक होते त्यांची व्यवस्था म्हणजे त्यांना आजार काही झाला किंवा इतर काही गोष्टी त्यांना अडल्या तर त्यांची व्यवस्था कशी होती? तुम्हाला काय दिसलं वारीमध्ये? वाशीमध्ये पोलीस डिपार्टमेंट त्यांनी तिथं काहीतरी गेलं तर सोडतात त्यांनी बाहेर। तिथं तुमचं गाव बंदोबस्त आहे, ते गाडी व्यवस्था करते, ते तो हेल्थ डिपार्टमेंट त्यांनी करते, ते व्यवस्था आहे। हो, सर्व पाणी लोक आहे। तुम्ही काय सांगाल, तुम्ही पंढरपूरचे जे वारकरी येणारे आहेत कर्नाटकामधून किंवा महाराष्ट्रामधून, तुम्ही त्यांना कोणतं आव्हान कराल? ते मग यावा म्हणते, मी स्वागत करतो मी महाराष्ट्राला, कर्नाटक लोकांना महाराष्ट्र